कुमार बाबरे सर यांचा आवाज आपण मागच्या मॅच मध्ये ऐकलेला आहात. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एक एक मॅच जिंकत असताना दोन्ही संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला संघ आहे जेबी स्पोर्ट्स काट्याचे वाडी, त्यांच्या विरोधामध्ये जय खंडोबा सिंगापूर. या 4 षटकांची लढत आहे. या सिरीज मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रमेश, स्ट्रायकिंग एंडवरती नितीन, त्याच्या सोबतीला बॅटर काशीनाथ. 4 षटकाच्या या लढतीमध्ये मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल समोर मारलाय, फटका दमदार आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय बॅटर नितीन. हा मॅक्सिमम हिट, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केलेत बॅटर नितीन या फलंदाजाने. सुंदर फटका बाकलीपला खाली ठेवत असताना पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आलेला आहे. संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झाला. 6 धावा धावफलकावरती. रमेशचा हा बॉल लाईन चांगले यावेळेस शॉट ऑफ गुड लाईन टेक ऑफ घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फेकलाय डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आणि तदनंतर गोलंदाज रमेशचा मिनी कमबॅक मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 4 षटकांच्या या लढतीमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक सध्याच्या घडीला. तिथे मिस टायमिंग, चेंडू हवे डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक आणि तिथे पकडला झेल. विकेट लागली पहिली. फलंदाज नितीन या मॅच मध्ये नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये फलंदाज प्रकाश सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 6 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर कमबॅक केलंय. शॉट ऑफ लेनचा बॉल, मिस टायमिंग, चेंडू हवे डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज प्रकाश देखील आता या मॅच मध्ये शून्यावरती बाद. लागतो धक्का दुसरा. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रमेश या गोलंदाजाचं कमबॅक झालेलं आहे. नवीन फलंदाज गणेश. मागच्या मॅच मध्ये गणेशची कामगिरी चांगली राहिली होती. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंड वरती 4 चेंडूची फेकी झालेली आहे. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातले. 4 षटकांची ही मॅच. एकच ओव्हरचा पॉवर प्ले. ओबिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या स्टिकरला चेंडू कलेक्ट झाला. तिथे 1 धाव येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 धावा, ज्या मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला अंकित केलेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली होती जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाची. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आल्या आणि त्यानंतर इथे ही सिंगल रन. अंतिम बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, लाईन चेक केली जाईल या सिरीज. व्हाईट बॉल पंचानं घोषित केला. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या एका धावेच्या मदतीने 8 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. प्रॉपरली कमबॅक झालाय मैदानाच्या आतमध्ये जय खंडोबा सिंगापूर क्रिकेट संघाचा. शॉट ऑफ लेनचा बॉल, फटका तिथे फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. काशीनाथ देखील या मॅच मध्ये शून्यावरती बाद. लागतो धक्का तिसरा. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाला.
नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये राहुल. पहिल्या षटकाचा विचार आपण केला, पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये स्पेशली करत असताना गोलंदाज आपण पाहिला रमेश. एक्झॅक्टली 3 विकेट त्यानं कॅरी केला, फक्त धावा दिलेल्या आहेत 8. पॉवर प्ले संपलाय. आता 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, जे मात्र आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेश पिचड सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांच्या या लढतीमध्ये इथून बॅटिंग चांगली करावी लागेल JB स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाला. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर तयार गणेश, मागच्या मॅचचा हिरो आहे, परंतु इथे कामगिरी चांगली करायची आहे. ओ पहिलाच बॉल स्विंग अँड मिस पडल्यानंतर आपण पाहू शकता चेंडून थोडीशी दिशा बदलली आहे. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील दमदार झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा मित्रांनो स्कोर कार्डवरती आहेत. स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका दमदार डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक दूरवर येत आहेत, तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालं. जर आपण पाहिलं फेकी थोडी डिले आली आहे, तिथे पाहता पाहता सिंगलला केलं, डबलमध्ये कन्वर्ट. 2 धावा या बॉलवरती एकवटल्या जातील आणि संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये अंकित झालेली आहे. 10 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत, मिस टायमिंग, चेंडू हवेत. 3 क्षेत्ररक्षक, अगदी चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला जातो, तिथे 2 धावा एकवटल्या जातील. प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु चेंडू अगदी नोमॅन्स लँड मध्ये पडला गेला, तिथे 2 धावा येतात आणि संघाची धावसंख्या 12 धावा स्कोर कार्डवरती सध्याच्या घडीला. प्रयत्नांची परिकष्टा केली होती, अगदी बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि तिथे 2 धावा येताना पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी महेश पिचड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला डॉट आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 दुहेरी फटके आपण पाहिलेले आहेत. ओबी हिट करण्याचा प्रयत्न, तिथे चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातो गोलंदाज महेशच्या माध्यमातून. नॅचरल अँगल स्विंग सातत्यानं क्रिएट करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या इट इज ॲक्शन रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. अगदी सफल झाले ते पडल्यानंतर चेंडूने दिशा बदलली आहे. गुड बॉलिंग. 12 धावा स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते, चांगला चेंडू अटेम्प्ट केला जातोय, तिथे एसटी रक्षकाकडनं थोडीशी मिस्टेक झाली आहे. गरज होती का, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला, कारण चेंडू अगदी चांगला फेकला होता गोलंदाज महेश पिचडनं. तिथे 1 धाव येताना पाहायला मिळेल. बाईच्या स्वरूपाने ही सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 13 धावा स्कोर कार्डवरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल सध्याच्या घडीला शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकामधला आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये जय खंडोबा सिंगापूर क्रिकेट संघाची. वेट अँड वॉच, फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 1 धाव, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि तिथे शेवटच्या बॉलवरती आलेल्या या 2 धावा. पंधरा धावा धावफलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती धावा जोडल्या जातात. 15 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना जय खंडोबा सिंगापूर या क्रिकेट संघाची. रमेशने सुरुवात थोडी खराब केली होती, पहिल्याच बॉलवरती षटकार, त्यानंतर रमेशचं कमबॅक. दुसऱ्या ओव्हरमध्ये महेश पिचड आला, त्याने देखील चांगली कामगिरी केली मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. किशोर येतात तिसऱ्या षटकामध्ये, स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर गणेश. पहिला बॉल वेगवान, बॅटची आतली गाड आहे, तिथे 1 धाव या बॉलवरती क्विकली घेतली जाते. कॉलिंग चांगली राहिली मैदानाच्या आतमध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न, वेग आहे गोलंदाज किशोरकडे. आणि तिथे जर आपण पाहिलं लाईन चांगली होती या चेंडूवरती. एक्झॅक्टली बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला, तिथे 1 धाव येताना पाहायला मिळते. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. ओ गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते एक्झॅक्टली असं वाटलं असेल बॅटर राहुलला की चेंडू थोडासा फास्ट येईल, परंतु फलंदाज तयार स्ट्रायकिंग एंडवरती राहुल. ओ इथे मिस टायमिंग, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव या बॉलवरती जी मात्र इझिली कंप्लीट केली जाईल आणि संघाची धावसंख्या 1 धावेच्या मदतीनं
17 धावा फलकावरती आहेत. पहिल्या फेरीतील हा दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. पाटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती. गणेश ओबी गिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवरती महेश येत आहेत. तिथे रनआउटची संधी आहे. फेकी ॲक्युरेट आली आहे आणि तिथे कलेक्शन चुकलंय. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती एकवडला जातील. संघाची धावसंख्या 19 धावा फलकावरती आहेत. इनिंग दरम्यान इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मिड इनिंग मध्ये जय हनुमान मड आणि त्यांच्या विरोधामध्ये नाथ प्रतिष्ठान कांदळी. कर्णधार रिपोर्टिंग करा लगेच. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता तिथे लाईन चेक केली जाईल. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या 20 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघ मैदानाच्या मध्ये हा संघ संघर्ष करतोय. सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल मिस टायमिंग. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल दूरवर आलेले आहेत. व्हेरी गुड टेकन. सुंदर कॅच जो मात्र टिपला जातोय तेजसच्या माध्यमातून. तिथे दूरवरनं तेजस आले होते. अगदी बॉल पर्यंत तो पोहोचला आणि त्यानंतर काय झेल पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये अग्रेसिव्ह आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बॉलला त्याने आपटलंय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहे. स्टील 1 टू गो. गुड बॉलिंग टीम जय खंडोबा सिंगापूर. प्रत्येक गोलंदाजानं आपली कामगिरी चोख बजावली मैदानाच्या आतमध्ये. अंतिम बॉल एवढा बॅटनं फोर्स केला. सुंदर फटका. चेंडूवरती महेश येत आहेत. महेश पिचडला पण पाहताय. वन ऑफ द सेफेस्ट फिल्डर या सिटीत. शेवटच्या बॉलवरती सिंगल. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी अडचणीमध्ये आहे टीम जेबी स्पोर्ट काट्याची वाडी. 21 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. शेवटचे 6 बॉल ओमकार येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल प्रॉपर यॉर्कर आहे. तिथे एक धाव जी मात्र एकवटली जाते. अगदी बादच्या टोला चेंडू कलेट झाला आणि त्याच नंतर तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. बावीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला बॉल ओमकारनं चांगला हाताळला. फुल टॉस फुल टोल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. एट ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल. तिथे त्यानंतर फुलटॉस बॉलवरती हा षटकार येताना पाहायला मिळतो बॅटर राहुलच्या बॅटमधून. 28 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. फुलटॉस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर होताना पाहायला मिळेल. एकच धाव या बॉलवरती एकवटली जाते आणि संघाची धावसंख्या 29. 29 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. बॅटर तयार स्ट्रायकिंग एंड वरती संदीप. ओमकारचा हा बॉल. तिथे फटका सुंदर आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. वाईट डिश लॉंग ऑफला. थोडे फंबल होतात आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये 3 धावा येताना पाहायला मिळतात.
32 धावा धावफलकावरती, स्टील 2 टू गो. इथे चांगला बॉल, टॅपचा फटका, रनआउटची संधी यावेळेस आहे. तिथे एक पण धाव मिळणार नाहीये, डॉट बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल पहिल्या डावामधला शिल्लक आहे. 32 धावा धावफलकावरती, 4 विकेट या मॅच मध्ये गमावलेल्या आहेत. राहुल स्ट्रायकिंग एंड वरती तयार, गोलंदाजी मार्क वरती ओमकार. आतापर्यंत 5 बॉल फेकले, 11 धावा गोलंदाज ओमकारनं खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल उडवलाय समोर, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित नाहीयेत. एक टप्प्यावरती चेंडूला अडवलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा, रनआउटची संधी आहे. आणि इथे आता विकेट आली आहे. एक्झॅक्टली शेवटच्या बॉलवरती फटका दमदार खेळला. तिथे तेजस आला होता. तेजसनं चेंडूला फील्ड केलं, फेकी झाले, त्यानंतर 2 धावा आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन. 2 धावा येतील आणि शेवटच्या बॉलवरती विकेट देखील. आपण करणार आहोत पुढील मॅचचा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायला लगेच. नाथ प्रतिष्ठान कांदळे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान मड. टॉस जो मात्र केला जातो दोन्ही संघाच्या दरम्यान, एक्झॅक्टली सोमनाथ दादा बोंबे यांच्या शुभ हस्ते हा टॉस जो मात्र केला जातोय. टॉस झाला मान्यवरांच्या शुभ हस्ते. नाथ प्रतिष्ठान कांदळी क्रिकेट संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जय हनुमान मड क्रिकेट संघाला. 24 बॉल आणि 35 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चला सलामी जोडी आपण दाखलवा लगेच. डावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. तेजस आणि त्याच्या सोबतीला बाटर महेश पिचड. स्ट्रायकिंग एंड वरती महेशला पण पाहताय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज.
संदीपच्या हातामध्ये चेंडू दिला. पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. एक पेक्षा अधिक मिळणार नाही आणि पहिल्याच बॉलवरती संघाचा अकाउंट या मॅच मध्ये ओपन झाला. पहिला बॉल लाईन चांगली होती गोलंदाज संदीपची. तिथे चांगला फटका देखील आपण पाहिला होता. तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट झाले स्ट्रायकिंग एंडवरती. तेजसला पण पाहताय सध्याच्या घडीला 35 धावा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात. ओ चांगला बॉल वेगवान तेज तर्रार. चेंडू जर आपण पाहिला तर एस्टन वरती जाऊन आदळलाय आणि मॅचची सगळ्यात मोठी विकेट लागली या मुख्य मॅच मध्ये. बॅटर तेजस शून्यावरती बाद. नवीन फलंदाज इंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. रमेश ओ विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू राहिला गोलंदाज संदीप या गोलंदाजाचा. पहिल्या डावामध्ये जेबी स्पोर्ट्स काटेजीवाडी क्रिकेट संघानं 34 धावा बनवल्यात. 35 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली मैदानाच्या आत. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. सुंदर लाईन सुंदर लेंथ आपल्याला पाहायला मिळते. मॅचची सगळ्यात मोठी विकेट कॅरी केली जिथे तेजस या मॅच मध्ये शून्यावरती बाद झालाय. नॉस्ट्रॉकिंग वरती महेशला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती सिंगल आली. त्यानंतर विकेटचं पतन होत असताना नवीन फलंदाज रमेशला आपण पाहताय. तो सध्याच्या घडीला 2 बॉल डॉट खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं प्रेशर आता क्रिएट झालं असावं चेखंडोबा सिंगापूर क्रिकेट संघावरती. विकेट सुंदर फटका आणि चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या मुख्य बॅट्समॅनला दिली सलामी. आलाय चौकार 4. चांगला बॉल तितका सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक थोडे फंबल झाले होते. एक्झॅक्टली समोरून चेंडू उडाला. कॉलिंग खराब. मॅचची सर्वात मोठी विकेट आली आहे पुन्हा एकदा. फलंदाज रमेश रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटच्या बॉलवरची रनआउटची विकेट जिथे कॉलिंग खराब झाली. इक्वेशन आहे आता 18 बॉल आणि गरज आहे 30 धाव्यांची. 18 बॉल आणि 30 धावा. सहा धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. इक्वेशन आहे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये गरज आहे आता 29 या धावेची हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीन सध्याच्या घडीला. ओ विकेट केला. सुंदर फटका. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. तिथे क्षेत्ररक्षक सुंदर झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतं. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आडव्या पाडनाव साईडला मिस टायमिंग डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक
महेश पिचट. आठ धावा स्कोर कार्ड वरती 2 विकेट खऱ्या अर्थानं गमावले होते. या मॅच मध्ये देखील महेश पिचटचा विकेट लागलेला आहे. नवीन फलंदाज दाखल होत आहे मैदानाच्या आतमध्ये सुशील. वरती 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये गमावलेला आहेत नवीन फलंदाज सुशील सध्याच्या घडीला. आठ धावा स्कोर कार्ड वरती आहेत नवीन फलंदाज सुशील सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 16 बॉल 27 धाव्यांची आवश्यकता. ओ इथे लाईन चेक केली जाईल आणि तिथे व्हाईट बॉल जो मात्र पंचांना घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या 9 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. इक्वेशन आहे 16 बॉल आणि गरज आहे 26 धाव्यांची. हा सामना जिंकण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती सुशील. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे. यावेळेस सुंदर चेंडू जो मात्र अटेम्प्ट केला जातो आणि फेकला डॉट बॉल. नितीन सध्याच्या घडीला पहिल्या बॉलवरती 2 धावा. त्यानंतर महेश पिचडचा विकेट. त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर हा आलाय डॉट. ओ समोर मारला मिस टायमिंग. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल झेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज सुशील देखील या मॅच मध्ये आता 0 वरती बाद. फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये ओमकार. सध्याच्या घडीला ओमकारला पण पाहू शकता. सुशील देखील या मॅच मध्ये बाद झालेला. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आपण पाहिल्या आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात दुहेरी धावीने झाली. महेश पिचरचा विकेट आला आणि त्यानंतर पूर्णपणे खेळ सावकाश चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौदा चेंडू आणि 26 धाव्यांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती. बिग हिट. सुंदर फटका. अगदी चेंडू वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकारच्या बॅट मधून क्रुशल मोमेंट वरती आलाय हा मॅक्सिमम षटकार. पंधरा धावा फलकावरती आहेत. षटकार आला बाटर ओमकारच्या बॅट मधून. सुंदर फटका आपण पाहिलेला आहे. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला शिल्लक असताना क्रुशियल मोमेंट वरती हा मॅक्सिमम आला. ओ इथे शेवटच्या बॉल वरती क्लीन अँड बोल्ड विकेटचं पतन. 2 षटकांचा खेळ संपला मैदानाच्या आतमध्ये. 35 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावात. आता इथून इक्वेशन आहे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉल 20. बारा चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. निर्णायक ओव्हर या मॅचचा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गणेश. सध्याच्या घडीला या मॅचचा डिसाइडिंग ओव्हर घेऊन जो सध्याच्या घडीला तयार आहे गोलंदाजी मार्गवरती. 12 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे या मॅच जिंकण्यासाठी.
पहिलाच बॉल स्लोवर वन इन्व्हाइट केलं होतं एक्झॅक्टली. आपण पाहू शकता प्रत्येकच जे डगआउट मध्ये बॅटर बसलेले आहेत प्रत्येकाने डोक्याला हात लावलाय कारण या बॉलवरती षटकारच हवा होता. बॅट लवकर गेली, चेंडू अगदी उशिरा येताना पाहायला मिळतोय. स्लोवर गतीचा बॉल, बॅट गेली आधी, चेंडू आला अगदी नंतर. आणि इथे बॅकफुट वरती आलेत, तिथे एक धाव या बॉलवरती एकवटे जाईल. पुश केलं, पुश करो और खुश रहो. संघाची धावसंख्या 16 धावा सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. हे 4 बॉल भरपूर महत्वाचे राहतील. बॅटर तयार स्ट्रायकिंग गेट वरती. इथे चांगला बॉल, सुंदर चेंडू, गोलंदाज गणेश. 9 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 9 बॉल 19 धावा अजूनही या सामन्यामध्ये बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, 1 मोर डॉट. 8 चेंडू 19 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅजिकल ओव्हर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. वन मोर डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाकडून होत असताना पहिल्याच बॉलवरती संधी होती मोठा फटका खेळण्याची. तिथे पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर गोलंदाज गणेशचं वर्चस्व या ओव्हरमध्ये राहिला. स्टील 1 टू गो. 7 बॉल 19 धावा. वन मोर डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये. फक्त एक धाव आली आणि 5 डॉट बॉल. इक्वेशन आहे 6 चेंडू आणि 19 धाव्यांची आवश्यकता. चला फिल्डिंग खुली करा लगेच. जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी. उल्हास येतात गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल टासिंग डाऊन द ट्रॅक, स्टेप आउट झाले होते. अगदी बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. शेवटचे 5 बॉल 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 5 बॉल 17. पाच चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. स्टेप आउट झाला. सुंदर फटका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. क्रुशल मोमेंट वरती षटकार आला एक्झॅक्टली. आपण पाहू शकता स्टेप आउट झाले, बॉलच्या रेंज पर्यंत बॅटर पोहोचला आणि त्यानंतर हा षटकार जो मात्र येताना पाहायला मिळेल. चार चेंडू 11 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. 4 चेंडू 11 धावा. स्टेप आउट झाले तिथे. ओ मिस केलं विकेट किपरनं. तिथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. आता इक्वेशन आहे 3 चेंडू 11 धाव्यांची आवश्यकता आहे.
3 चेंडू 11 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग इन वरती बॅटर तयार. चिंतामण. ओ इथे लाईन चेक केली जाईल. या सिरीज व्हाईट बॉल खऱ्या अर्थानं येताना पाहायला मिळेल आणि एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या आपण पाहू शकता स्कोर कार्ड वरती 25 धावा. इक्वेशन आहे 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 3 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता. या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग अँड कंपल्सरी चेसिंग. इथून जिंकायचं टीम सिंगापूर क्रिकेट संघाला तर या 10 धावा आता बनवाव्याच लागतील. जय खंडोबा सिंगापूर. 3 चेंडू 10 धाव्यांची आवश्यकता. ओले बेटा क्लीन बोल्ड. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. किशोर. 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 2 बॉल 10 धावा. ओ विकेट घेण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू. आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. एक्झॅक्टली 1 बॉल आणि 10 धाव्यांची आवश्यकता. 34 धावा पहिल्या डावामध्ये बनवल्या. लो स्कोरिंग मॅच देखील टफ होतात आपण ऐकलं होतं आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे चांगला चेंडू. सामना संपलाय. सामना जिंकला जेबी स्पोर्ट्स काटाची वाडी क्रिकेट संघानं. अभिनंदन टीम. हार्ड अँड टफ लक टीम जय खंडोबा सिंगापूर. आपण देखील चांगले लढलात, चांगले खेळलात. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवलात. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार आणि पुढच्या टुर्नामेंटसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच हे अवॉर्ड आता आपण थोड्याच वेळात देणार आहोत. मास समरी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते जिथे मॅजिकल स्पेल